प्रहारचे बच्चू कडू आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शेतकरी आंदोलनावरून जुंपल्याचं पाहायला मिळतंय। बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनाला चंद्रशेखर बावनकुळेंनी नौटंकी म्हटल्यानं बच्चू कडू चांगलेच संतापले। शेतकरी आंदोलनाला नौटंकी म्हणणं हा शेतकऱ्यांचा अपमान असल्याचं प्रत्युत्तर बच्चू कडूंनी दिलं। बावनकुळे मंत्री झाल्यानं त्यांचं पोट भरलंय, त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळत नाहीयेत असा टोलाही त्यांनी लगावलाय। दरम्यान बावनकुळेंनी बच्चू कडूंच्या आंदोलनाला नौटंकी म्हटलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। मागच्या वेळी माननीय देवेंद्रजी काही लोकांनी या ठिकाणी नौटंकी केली, आंदोलन केले, उपोषण केले। त्यांनी कधीच त्या ठिकाणी मंत्री म्हणून काम करताना या अमरावतीचा विचारच केला नाही। या अमरावतीला अनेक मंत्री मिळाले, अनेक लोक मिळाले, पण खोटारडेपणा एवढा की आंदोलन करायचं, आंदोलनामध्ये नाटकं करायचे। पण या ठिकाणी मला अभिमान आहे, माननीय देवेंद्रजींनी दिव्यांग जे आपले लाभार्थी आहेत, दिव्यांग व्यक्ती आहेत, दिव्यांग परिवार आहे, त्या दिव्यांग परिवाराला 1,500 रुपये महिना मिळायचा। पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी यावर्षीपासनं आता 1,500 चे 2,500 रुपये महिना आपल्या दिव्यांगांना मिळवून देण्याकरता या ठिकाणी एक मोठा कार्य या मागच्या बजेटमध्ये केलं। शेतकऱ्याच्या आंदोलनाला नौटंकी म्हणून त्यांना त्या शेतकऱ्यांचा आक्रोश, त्यांच्या आम्ही पाहतो वेदना कळत नसेल। नंतर मंत्री झाल्यामुळे पोट भरलं असेल, पण बावनकुळे साहेब 6 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्यानंतर आजही त्यांचे बाया लेकरं भरपूर प्रतीक्षेत आहे। त्यांचा आक्रोश आहे आणि त्यांचा आक्रोश जर रस्त्यावर येत असेल आणि त्याला तुम्ही नौटंकी म्हणत असाल तर त्या शेतकऱ्याला शिव्या देणं बंद करा बावनकुळेजी। नाही, मी कधी बच्चू कडूचं काही नाव घेतलं नाही। या राज्यामध्ये अनेक लोक बच्चू कडूचा रेफरन्स दिला नाही। मी सांगितलं की या राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले काही लोक जे आमच्या विधिमंडळात आहे, अनेक लोक वेगळ्या पद्धतीने नौटंकी करून राहिले। त्यांनी आपल्या सरकारच्या काळात काही केलं नाही। म्हणजे नौटंकी आंदोलन जे या महाराष्ट्रात चालू आहे याचा अर्थ ते बच्चू कडूसाठी थोडी आहे।